क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा तालुक्यातील खर्डा येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 मेंढ्या फत्ते। देवळा तालुक्यातील खर्डा येथे मेंढीच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून 4 मेंढ्यांचा फडशा पडला आणि 5 मेंढ्या गंभीर जखमी केल्या। या घटनेमुळे शेतकरी धास्तावले। बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले, त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे। वन विभागाने या घटनेची नोंद घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाने या ठिकाणी बिबट्याचा जर बंद करण्यासाठी पिंजरा बसवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली। देवळा तालुक्यातील अतिदुर्ग डोंगराळ भागात खेरडा गावात तसेच इंदिरा गांधी विद्यालयासमोर असलेल्या कांद्याची काढणी झालेल्या शेतात मेंढपाळ रवींद्र वासुदेव यांनी आपल्या मेंढीच्या कळपाचा वाडा मुक्कामी टाकला। सोमवारी रात्री 10च्या सुमारास अंधाराचा फायदा घेत वाड्यातील मेंढ्याच्या कळपावर हल्ला चढवला। बिबट्याने 4 मेंढ्या फत्ते केल्या, 5 मेंढ्या जखमी केल्या। या घटनेमुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले। हा मेंढपाळ वाड्याच्या शेजारी झोपलेला होता। काही वेळातच बिबट्याने तेथून पळ काढला। या ठिकाणी 2 ते 3 बिबटे असल्याचे संशय घेतला जात आहे। या घटनेमुळे परिसरात पशुधनाविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले। वन विभागाने दखल घेत परिसरातील 5 ते 6 गावांना बिबट्यांपासून होणाऱ्या त्रासाचे नियोजन करावे अशी मागणी जोर धरत आहे। झालेल्या घटनेचा वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचा मोबदला वन विभागाकडून मिळावा अशी मागणी करण्यात आली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।